उद्धव ठाकरेंनी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय। गौतम अदानींना झेपत नसेल तर हे टेंडर रद्द करा आणि दुसऱ्या योग्य व्यक्तीला टेंडर द्या अशी जाहीर मागणी केली। धारावीकरांना उद्ध्वस्त करण्याचा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। पाहूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। मवियाची अदानी विरोधात मोहीम। धारावी पुनर्वसन प्रकरणावरून अदानीवर हल्लाबोल। मुंबईला अदानी सिटी करू न देण्याचा मवियाचा निर्धार। महाविकास आघाडीने धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे ठेकेदार असलेल्या अदानी समूहाविरोधात मोहीम सुरू केली। धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी जादाचे भूखंड देण्यास विरोधकांनी विरोध केलाय। एवढंच नाही तर अदानी समूहावर सरकार मेहरबान असल्याचा आरोपही विरोधकांनी केलाय। धारावीचा पुनर्विकास करताना घरांना नंबर दिले जात आहेत। यातून अनेकांना अपात्र ठरवून मुंबई बाहेर काढण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय। धारावीकरांना पात्र अपात्रतेच्या चक्रव्यूहात अडकून हाकलून द्यायचं, आम्ही एकाही धारावीकराला तिथून जाऊ देणार नाही। आम्ही प्रत्येक धारावीकराच्या मागे उभं राहू, पण पात्र अपात्रतेचा निकष लावून धारावी रिकामी करायची आणि मग रिकामी केलेली ही धारावी अदानीच्या घशामध्ये अलगद जाईल की जिकडे पुन्हा भूखंडाचा श्रीखंड ओरपाला हे सगळे तयार। धारावी प्रकल्पातील लाभार्थ्यांना घरं तर मिळाली पाहिजेत, शिवाय त्यांच्या उद्योगधंद्यांसाठी असलेल्या जागाही त्यांना मिळावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे। मुंबई सहित महाराष्ट्रच गुजरातला विकण्याचा जो प्रयत्न भाजपने सुरू केलेला आहे, नरेंद्र मोदीच्या सरकारने सुरू केलेला आहे, त्याचा आम्ही निषेध करतो आणि हे कदापि काँग्रेस सहन करणार नाही। जी लढाई लढता आली, रस्त्यावरची लढाई असेल तर ती पण आम्ही लढू, पण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान आम्ही विकू देणार नाही, ही भूमिका आमची आहे। धारावी प्रकल्पाच्या निमित्तानं मुंबई अदानीच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय। मवियाची सत्ता आल्यास अदानींचं टेंडर रद्द करून आपल्याला हवं तसा पुनर्विकास प्रकल्प तयार करणार असल्याची घोषणा ठाकरेंनी केली आहे। मुंबईला अदानी नगर होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली। माझं मत असं आहे की हे टेंडर आम्ही आल्यानंतर रद्द करू, त्याच्यानंतर पुढे काय करू हा विषय आलाच, पण आत्ताच ते टेंडर रद्द का करण्यात येऊ नये याचं उत्तर या सरकारने दिलं पाहिजे। कारण धारावीकरांवरती अन्याय करून मुंबईची अदानी सिटी आम्ही काय होऊ देणार नाही कोणत्याही परिस्थितीत। सत्ताधारी महायुती सरकार धारावी पुनर्विकास प्रकल्पाची भलामण करते, त्यामुळे या प्रकल्पातील त्रुटींवर बोट ठेवून सरकारला आणि अदानी समूहाला जेरीस आणण्याचा डाव विरोधकांनी हाती घेतलाय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।